नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझी लाडकी बहीण आता पुनश्च एकदा रिटर्न येते, परत आली आहे. आणि यावेळेला माझी लाडकी बहीणमध्ये महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. येत्या संक्रांतीच्या आत ही रक्कम महिलांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. मात्र यावेळी थोडासा या योजनेमध्ये आपल्याला बदल बघायला मिळणार आहे. आणि तो बदल म्हणजे ज्या महिला खरोखरच पात्र आहेत अशाच महिलांना शक्यतो शासन पैसे देणार आहे. आणि ज्या भगिनी अपात्र ठरणार आहेत अशांना पैसे मिळणार नाहीत. पण अद्याप याची काही खातरजमा झालेली नाही आहे आणि याच्याबाबत निश्चित अशी काही माहिती नाही आहे. पण 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत हे मात्र निश्चित. आता मोठ्या धूमधडाक्यात गाजावाजा करत आलेली माझी लाडकी बहीण मध्यंतरी निवडणुकांच्या काळामध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळं आपल्याला या योजनेचा पुढील हप्ता मिळालेला नव्हता. पण लवकरच महाराष्ट्राचे सध्याचे नूतन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केलेली आहे की उरलेले हप्ते लवकरच महिला भगिनींच्या खात्यामध्ये आपण जमा करणार आहोत. आता ज्या कोणाची कागदपत्रं अर्धवट आहेत किंवा अपूर्ण आहेत आणि कागदपत्रामध्ये काही चुका आहेत किंवा अद्यापही बँक खातं आधारशी किंवा मोबाईल नंबरशी कनेक्टेड नसेल तर अशा महिला भगिनींना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आपलं आधार कार्ड त्याचप्रमाणे बँकेचं खातं हे लिंक करून घ्यायचं आहे आणि तेही अगदी लवकरात लवकर. कारण जर हे तुमचं काम पेंडिंग राहिलं तर कदाचित तुम्हाला पुढचा हप्ता मिळू शकणार नाही. माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात तुम्हाला कुठल्याही काही अडचणी असतील तर शासनाच्या संकेतस्थळावर किंवा आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमच्या अडचणी आम्हाला निश्चितपणे कळवा. त्या अडचणी आपण शासन दरबारी मांडून सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. तर आता ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी खास आपल्या या गंमत जगण्याची चॅनलतर्फे आपण घेऊन आलेलो आहोत. अनेक महिलांना प्रतीक्षा होती की आता पुढचा हप्ता कधी मिळणार. आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे की काही महिला अशा आहेत की ज्यांना अद्याप एकही हप्ता मिळालेला नाही. काही महिला अशा आहेत की त्यांना 1 किंवा 2च हप्ते मिळालेले आहेत. आणि बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांना 3 हप्ते मिळालेले आहेत. मग आता ज्या महिलांना हप्ते मिळालेले नाहीत त्यांना हप्ते मिळणार का? किंवा ज्यांना 1 किंवा 2च हप्ते मिळालेले आहेत त्यांचं पुढं काय? आणि ज्यांना केवळ 1 हप्ता मिळालेला आहे त्यांना पुढचे हप्ते किती मिळणार की 1च हप्ता त्यांना आता या वेळेला पण भेटणार? असे बरेचसे प्रश्न महिला भगिनींच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. तर त्या सर्व प्रश्नांचं शंका निरसन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. कृपया व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघत चला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या कॉन्टॅक्ट्सना शेअर करा जेणेकरून कुठल्या तरी गरजू व्यक्तीला या व्हिडिओचा निश्चितपणे फायदा होऊ शकेल. तर ज्यांना 1च हप्ता मिळालेला आहे त्यांना बाकीचे सर्व हप्ते मिळणार आहेत. ज्यांना 2 किंवा 3 हप्ते मिळालेले आहेत तर त्यांनाही उरलेले हप्ते मिळणार आहेत. मात्र त्यासाठी थोडासा कालावधी लागणार आहे, त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण नुकतीच आचारसंहिता जरी संपलेली असली तरी शासनाची जी काही पेंडिंग कामं आहेत किंवा जी काही बँकिंग प्रणाली आहे जी अद्यापही सक्षम झालेली नाही तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न सर्वतोपरी चालू आहेत. आणि ज्या वेळेला ही सगळी यंत्रणा पुन्हा एकदा कार्यान्वित होईल आणि पुन्हा तितक्याच ताकदीनं कामाला लागेल तेव्हा सर्वच महिला भगिनींचे राहिलेले हप्ते हे नक्की मिळू शकतात. पण आता प्रश्न असा निर्माण होतो की ज्यांना फक्त 1500च हप्ते मिळालेले आहेत
तर त्याच महिलांना 2100चा हप्ता मिळणार का? किंवा नव्याने ज्यांनी परत शेवटी अर्ज दाखल केलेला होता तर त्यांना 2100 रुपयाचा हप्ता मिळणार का? की सरसगट सुरुवातीपासूनच 2100 रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे? तर हे पहा, याचं उत्तर असं आहे की सुरुवातीपासून जर तुम्हाला 1500 रुपये हप्ता भेटला असेल आणि आत्तापर्यंत माझ्या मते 7500 रुपयाची रक्कम जवळपास सर्व महिलांना मिळालेली आहे. आता काहीच फक्त महिला भगिनी अशा आहेत की त्यांना थोडी रक्कम कमी मिळालेली आहे, हप्ते कमी भेटलेले आहेत. पण 7500 रुपयाची रक्कम जवळपास सर्व महिला भगिनींना मिळालेली आहे. तर आता ही जी 7500 रुपयाची रक्कम मिळालेली आहे तर याच्या पुढचे जे हप्ते आहेत ते 2100 रुपये प्रमाणे मिळण्याची दाट शक्यता आहे, कारण शासनाचे तसेच प्रयत्न चालू आहेत. पण आता ज्यांनी शेवटी केवळ त्यांना 1500 मिळाले किंवा 3000च मिळाले तर अशा महिलांना तिथपासून 2100चा हप्ता न मिळता आता नवीनचा जो हप्ता येणार आहे तोच हप्ता फक्त 2100 रुपयापासून सुरू होऊ शकतो. त्यामुळं कुणीही महिला भगिनींनी काळजी करण्याचं कारण नाही. अगदी बिनधास्त राहा, मजेत राहा. तुम्हाला तुमचे पैसे डायरेक्ट बँक अकाउंटला येणार असल्यामुळं काळजी करण्याचं तसंही काही कारण नाही आहे. कारण शासन हे सर्वतोपरी तेव्हाही तुमच्या बाजूनं होतं, आजही तुमच्याच बाजूनं आहे. आणि शासनाचं स्पष्ट मत असं आहे की महिला भगिनींच्या सहकार्यामुळंच आज त्यांची सत्ता महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झालेली आहे. त्यामुळं महिला भगिनींकडे लक्ष देण्याची काळजी ही स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्हीही मंत्रिद्वय करणार आहे. तेव्हा या हप्त्याची रक्कम केव्हा जमा होते हे बघणं निश्चितच औत्सुक्याचं ठरणार आहे. ती रक्कम लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा व्हावी आणि तुम्हाला त्या रकमेचा लाभ मिळावा आणि इथून पुढं सर्व हप्ते तुम्हाला वेळेवरती भेटावेत आणि एक चांगल्या प्रकारचं हे लाडक्या बहिणीचं रुटीन असंच कायम चालू राहावं या आमच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की जर तुमची कागदपत्र अद्यापही क्लिअर नसतील, काही कागदपत्रांमध्ये अडचणी असतील किंवा तुम्हाला काही कळत नसेल तर ज्यांना कळत नाही त्यांनी आम्हाला कमेंटमध्ये विचारा. निश्चितपणे आम्ही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. पण अर्धवट माहिती किंवा अर्धवट भरलेले फॉर्म असतील, कागदपत्र कमी असतील तर त्याची पूर्तता लवकरात लवकर तुम्ही करा आणि मिळणाऱ्या रकमेला तुम्ही पात्र व्हा. यापुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची उपयुक्त माहिती देण्याचा आपण प्रयत्न करू.